नमस्कार. रंगोत्सवमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. केशवायांबद्दलच्या गप्पा आपल्या पुढे सुरू ठेवणार आहोत आणि आत्ता माझ्यासोबत आहेत केशवायन या प्रोजेक्टचे अरेंजर चिन्मय लेले. केशवायन या प्रोजेक्टमध्ये आपल्या सुमधुर आवाजाने जान भरणारे असं म्हणू शकतो आपण संदीप उबाळे. नमस्कार. आणि केशवायन हे संपूर्ण प्रोजेक्ट अतिशय उत्तमपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रेकॉर्डिंग करणाऱ्या साऊंड इंजिनियर अर्चना. नमस्कार. आता आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी कमी बोलणार आहे असं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या तिघांनाच जास्त बोलायला देणार आहे. तर मी फक्त सुरुवात करून देते. चिन्मय, सत्यजित इथे आता नाहीये. म्हणजे सत्यजित रानडे हा चिन्मय लेले बरोबर या प्रोजेक्टमध्ये अरेंजर होता. त्या दोघांचे भरपूर किस्से आहेत, तर ते आपण चिन्मय कडूनच ऐकूया. किस्से म्हणजे मी सुरुवात अशी करतो की एकतर हे प्रोजेक्ट जेव्हा तू आम्हाला हे प्रोजेक्ट दिलंस त्यावेळेला आम्ही धडपडच करत होतो. म्हणजे त्यावेळेला कुठलं प्रोजेक्ट मिळतंय, पैसे किती मिळतात वगैरे हे नाही, काहीतरी काम हवंय. पण आम्ही गुणी मुलांच्या शोधातच होतो रे. ते होतच आहे. पण जेव्हा ते प्रोजेक्ट मिळालं तेव्हा आम्हाला पहिलं टेन्शन असं आलं होतं की म्हणजे अरेंजमेंट करायचे हा एक वेगळा मुद्दा. कंपोजर केदार पंडित आहेत. इथे आमचं पहिलं आम्हाला ती धडकी भरली होती, कारण इतकं ते मोठं नाव संगीत क्षेत्रातलं, नाही तबला वादक पण म्हणून सुद्धा आणि नंतर कंपोजर म्हणून सुद्धा. सो केदार दादांकडे आपल्याला अरेंजर म्हणून काम करायचं. त्याच्यासाठी त्यांना जेव्हा पहिल्यांदा आपण भेटू तेव्हा आपण काय काय बोलणं गरजेचं आहे आणि आपण ते आपल्याला काय प्रश्न विचारतील आणि आपण कुठेही निरुत्तर होता कामा नये ह्याची माझी आणि सत्याची अशी सेशन चालायची की एकदा तू केदार पंडित होऊन मला प्रश्न विचार, मी केदार पंडित होऊन तुला प्रश्न विचारतो, की त्यामध्ये आपण त्यांच्यासमोर पुढे उघडं नको पडायला. म्हणजे त्यांनी उद्या काहीतरी विचारलं आणि आपण काय माहितीच नाही इकडे तिकडे बघायचं असं नको व्हायला. त्याच्यामुळे ती तयारीच आमची होती. पण जेव्हा केदारदाला आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा इतकं ते स्मूथली सगळं आमचं काम सुरू झालं. कारण मला आठवतंय आपण एके स्टुडिओमध्ये आपण पहिल्यांदा भेटलो होतो तिथे, आणि एकतर केदारदादाचा म्हणजे ऍज अ कंपोजर म्हणून आवाका काय आहे ते पहिल्या दिवशीच सगळं आम्हाला ध्यानात आलं. पहिलीच भेट होती ती. आणि ते 2 दिवस आपण मध्ये बसलो होतो आणि केशवायन ते अख्खं कंपोजर होतं. म्हणजे हे साक्षीदार आहोत आम्ही सगळे. म्हणजे नुसत्या सांगोवांगी गोष्टी नाहीयेत की आम्ही तिथे बसलोय, केदारदादा पेटीवरती आहे, एक तबल्यावरती आम्ही माझ्या मध्ये होता कोणते, आणि ते सगळं आपण ते कंपोज केलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे कधीच केदारदादा माहित तो स्वतः कंपोजर ग्रेट होताच आहेच आहे, आणि प्लस एक आमच्या बरोबर काम करताना त्यांनी कधीच असं हे केलं नाही की म्हणजे ओल्ड स्कूल जे आपण म्हणतो किंवा त्या जनरेशन मध्ये जरी गॅप असली तरी केदारदादाला प्रोग्रामिंग किंवा नवीन नवीन साऊंड्स हे पण एक्सपेरिमेंट करण्याची इतकी जास्त तो करायचा माहिती सगळं. त्याच्यामुळे कुठेही कॉम्बिनेशन खूप छान झालं होतं. खूपच छान झालं होतं, खूपच छान झालं होतं. म्हणजे अर्थात त्यांच्याबरोबर काम करताना एक भीती असायचीच की नवीन आता हे केल्यानंतर केदारदादा काय म्हणतोय, किंवा तो एक जुन्या जनरेशनचा कान आपल्या जनरेशनचा कान याच्यामध्ये तो फरक असतोच. पण तरी सुद्धा त्याला जरी ते आवडलं नाही कधी कधी केदारदादाला, पण तो प्रत्येक वेळेला ना आम्हाला ते नाही तुम्ही करताय ते चांगलंच आहे, पण आता हे असंही करून बघा. अर्थात त्याचं जे सजेशन असायचं ते आमच्यापेक्षा ते चांगलंच असायचं आणि आम्ही तसंच करायचो. पण ती जी अरेंजमेंट होती ती अरेंजमेंट सुद्धा कशी करायची याचं सुद्धा आम्हाला प्रशिक्षणच मिळालं या प्रोजेक्टमध्ये. म्हणजे नुसतं आपण अरेंजर म्हणतो, पण अरेंजरनी नक्की काय करायचं असतं. एकतर केदारदादाचं डिसिप्लिन की म्हणजे आजपासनं म्हणजे मला अक्षरशः आठवतंय की आज आता ही तारीख आहे, तर 20व्या दिवशी आजपासनं 20व्या दिवशी सकाळी 9 वाजता तिथे कोण असणार आहे आणि आपण कुठलं रेकॉर्डिंग करणार आहोत, आणि त्याच्यामध्ये कधीही बदल व्हायचा नाही. ते जे पेपरवर्क असायचं त्याचा पुढे इतका फायदा झाला की तुम्ही म्युझिक तर करताच आहे, पण त्याचं जे एक डिसिप्लिन असतं ते तुम्ही पाळलं तर किती हे एवढं मोठं प्रोजेक्ट सुद्धा किती फ्लुएंटली होऊ शकतं. ह्याचं एक आम्हाला ते प्रशिक्षण खूपच मिळालं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट माझ्यासाठी इतकं महत्वाचं होतं की एक म्युझिक अरेंजर म्हणून, कंपोजर म्हणून पहिल्याच प्रोजेक्टमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे इतकी वेगवेगळी माणसं आमच्या वयाची सुद्धा, आणि डायरेक्ट केदार पंडित हे नाव सुद्धा. म्हणजे
सगळंच त्याला तो आवाका इतका सॉलिड मिळाला होता की फारच मजा आली. याला जोडून मला एक विचारायचा प्रश्न तो अर्चनाला. तुम्ही काहीतरी ते डिश वगैरे करायचात ते काय होतं ग? सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल, चिन्मय म्हणला तसं की केदारजींचा आणि माझा हा सहवास आय थिंक 2003 साली मी माझं करिअर सुरू केलं तेव्हापासून मी केदारजींना ओळखते. आणि आय टोटली अग्री विथ चिन्मय की त्यांचं जे प्लॅनिंग असतं डिसिप्लिन ते मी एकाच प्रोजेक्टसाठी नाही, त्यांच्यावर अनेक प्रोजेक्ट्स केलेत आणि एकाही प्रोजेक्टचं त्यांचं -1 or 2 hours, नॉट मोर दॅन दॅट. Correct. जिथे प्रोजेक्ट महिना लांबतात तिथे यांचे कट टू कट प्रोजेक्ट आणि त्याचं तेवढं प्लॅनिंग असायचं. सेम त्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी सुद्धा वापरलं आणि दॅट वॉज द रिझन वाय इट वेंट ऑन सो स्मूथली. खूपच अप्रतिम एकंदरीत ग्रँड प्रोजेक्ट आहे हे आणि करायला आम्हाला सगळ्यांनाच मजा आली. हा म्हणला तसा केदारजी खरंच खूप आम्हाला सिनियर आहेत आणि मला कम्फर्ट पण ह्यांच्याबरोबर पण वाटला. केदारजींबरोबर होताच आधीपासनं, पण ॲज काय त्याला म्हणतो आपण समवयी म्हणतो तसंच आम्ही हा चिन्मय, मी आणि सत्या अशा तिघांनी मिळून सुद्धा हा प्रोजेक्ट खूप एन्जॉय केला. व्हायचं असं की काही रेकॉर्डिंग झाले म्हणजे काही ट्रॅक्स रेकॉर्ड केल्यानंतर बॅलन्सिंगच्या वेळेस आम्ही प्रयत्न करायचो आमच्या परीने की कसं आपल्याला छान वाटेल. तर आणि हे सगळं केदार दादा येण्याच्या आधी आमचं सगळं झालं होतं, कारण तो आल्यानंतर आम्ही कोणीच बोलू शकायचो नाही. सो ते आम्ही ट्राय करायचो वेगवेगळ्या पद्धतीने की हा बॅलन्स छान वाटतोय हे करायला. एक अर्धा पाऊण तास आम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर मग केदारजींची एंट्री व्हायची. ते ऐकायचंय, हे झालंय का, अच्छा बर, नाही हे सगळं कुणी केलंय हे सगळं असं म्हणून त्यांच्या पद्धतीने त्यांना जे हवे ते सगळे चेंजेस ते परत करून घ्यायचे. तेव्हा आम्ही तिघं मागे डिश बंदुकीचा आवाज काढतो की केदार दादा आता येईल मोठी एक गन घेऊन तिघांनाही आपल्याला गोळ्या घालेल आणि हे सेशन जे काही तेच व्हायचं म्हणजे नेहमी प्रत्येक रेकॉर्डिंगला. सो तो एक किस्सा आहे असं मजेशीर. आम्ही म्हणजे वातावरण कधीच सिरियस नसायचं. सो दॅट इज समथिंग टू बी अप्रिशिएटेड की इतकं सगळ्यांना कम्फर्टेबल फील झालेलं होतं त्या प्रोजेक्टला. आणि ऑब्व्हियसली म्युझिकली एनरिच्ड आहे, खूपच अप्रतिम ग्रँड आहे तो प्रोजेक्ट. आणि आज आपल्या समोर तो सादर होणार आहे. तर कीर्ती तुलाही त्याबद्दल शुभेच्छा आणि तू आम्हाला सगळ्यांना ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलंस त्याबद्दल तुझे नाही. हे रीच होण्यामागचं कारण म्हणजे मला आता आपण बोलतोय म्हणून मला आठवलं की केदार पंडित हे नाव तिथे असल्यामुळे या प्रोजेक्टला शशांक जोशी असतील किंवा दीपक बोरकर असतील ही नावं सुद्धा कोलॅब झाली माहिती आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यांचं वादन किंवा त्यांची सगळी कला आपण प्रत्यक्ष बघणं. अरे तुला आठवत असेल की शशांक जोशी जेव्हा आले होते रेकॉर्डिंगला तेव्हा ते जी काही वाद्य घेऊन आले होते आपण पाहिलीच नव्हती प्रत्यक्षात कधी. आणि अनेक वाद्य आपल्याला कदाचित आपण पहिल्यांदा सुद्धा बघितलेली होती आणि त्यांचं वाजवणं ऐकणं हे मिळणं सुद्धा म्हणजे ते एन्जॉय करतच आपण ते काम करत होतो की म्हणजे म्हणजे एक सोहळाच होता. आणि किती आपण महिना दीड महिना चालू होतो एवढं म्हणजे एवढी मोठी फॅमिली पण झाली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रोसेसची कामं आता होऊच शकत नाहीत. म्हणजे कोणाला आता तो वेळही नाही कोणी तेवढं. आणि स्टुडिओ होता जुना डॉन त्या बंगल्यातला, तोही त्याची मजा वेगळी होता, त्याची मजा वेगळी होती. हो संदीप, तुझ्या आठवणी आता मला ऐकायला आवडतील कारण आम्ही जेव्हा जेव्हा केशवायन हा पोवाडा आता ऐकतो तर जसं आपण म्हणतोय की तो केदार पंडित यांनी संगीतबद्ध करून त्याला एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं. पण त्यांनी तुझा आवाज निवडणं आणि अवधूत गांधीचा आवाज निवडणं ह्याच्यात मला वाटतं की तिथेच त्यांनी आधी तुझ्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिली आहे की तुमचे हे दोघांचे आवाज त्यांना ह्यासाठी योग्य वाटले. आणि मला आठवत आहे की आम्ही जेव्हा कलाकार निवडत होतो आमच्या चर्चा व्हायच्या की आपण हे कोणाला द्यावं गायला, कोणाला द्यावं. तर ही 2 नावं निवडताना आम्ही क्षणातही म्हणजे काही चर्चाही नाही केली आणि डायरेक्ट आम्ही निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. तर आधी मला तुझं मनापासून कौतुक करावं असं वाटतं की तू अप्रतिम गायला आहेस या प्रोजेक्टमध्ये. तर तुझ्या आठवणी आता मला ऐकायला आवडतील. नक्कीच ताई. पण मी त्या आधी सगळ्यात पहिल्यांदा मी तुझे आभार मानेन की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मला खरं तरी माझ्या करिअरची खरं तर ती सुरुवातच होती. 5-6 वर्ष झाले होते मला ह्या क्षेत्रामध्ये येऊन.
कारण की खरं तर माझ्या करिअरची सुरुवात थोडीशी लेट झालेली आहे. पण त्याच्या आधी केदार दादाच्या बऱ्याच कोरसच्या रेकॉर्डिंग मध्ये पण आम्ही गायचो. आणि प्रत्येक रेकॉर्डिंग हे एक क्लास असायचं आमच्यासाठी, एक ट्युशनच थोडक्यात, की काही ना काही नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. पण सोलो जेव्हा एक गायची ही संधी मला पहिल्यांदा, आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी, आणि केदार दादाने मला ह्या प्रोजेक्टसाठी सुचवणं माझं नाव, हा माझ्यासाठी खरंच खूप मोठा आशीर्वादच समजतो मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं की चिन्मय बोलला की केदार दादाची एक दडपण होतं, केदार दादाकडे गाणारे आम्ही, त्यामुळे पण कधीही तसं जाणू दिलं नाही केदार दादा. त्याने खूप छान कम्फर्ट केलं आणि खूप खूप गोष्टी ह्या प्रोजेक्टमध्ये शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर सुद्धा मी केदार दादाकडे बरेच गायलो डिवोशनल प्रोजेक्टसाठी पण हे प्रोजेक्ट एक वेगळंच म्हणजे एक वेगळ्या लेवलचंच होतं. आणि कसं तुझा त्या प्रोजेक्टच्या सुरुवातीला म्हणजे ऍक्च्युअल तो पोवाडा सुरू होतो त्याच्या आधी एक देवीचा गोंधळ आहे. करेक्ट. वा, तर त्याची एक झलक आम्हाला ऐकायला आवडेल. अगदीच, नक्कीच. मी ती झलक पण ऐकवेन, पण एक गोष्ट मला मनापासून अजूनही आठवते आणि ती सांगावीशी वाटते. सांग ना. ज्या मोमेंटला म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे होणार असतात, त्या मोमेंटला एक इमोशनल असा एक सीन होता आणि त्या काही इमोशनल लाईन्स होत्या. तर त्या केदार दादा मला जेव्हा समजावून सांगत होता, मी लिटरली त्यावेळेस खूप रडलो आणि मी नंतर गाऊ नाही शकलो आणि थोडंसं लांबवलं रेकॉर्डिंग, कारण की थांबावं लागलं एक्झॅक्टली. पण ते इतकं छान केदार दादाने मला समजावून सांगितलं. सगळ्यांनी इतकी जान ओतलेली आहे याच्यामध्ये. त्यामुळे खरं तर केदार दादा सारखं गुरुतुल्य व्यक्तिमत्व त्याच्या अंडर हे काम करायला मिळणं एक खरंच मी कधीच विसरू शकणार नाही माझ्या आयुष्यात. आणि त्या गोंधळाचा एक सुरुवातीचा एक मुखडा मी जय जय अंबे माय भवानी तुळजापूरवासी, जय जय अंबे माय भवानी तुळजापूरवासी, उदो उदो श्री जय जगदंबे, उदो उदो श्री जय जगदंबे, रक्षी बालकासी, जय जय अंबे माय भवानी तुळजापूरवासी, जय जय अंबे माय भवानी तुळजापूरवासी. वा वा वा, खूप सुंदर संदीप, खूप सुंदर. मला अगदी खात्री वाटतेय की 14 वर्षानंतर हे सगळं प्रोजेक्ट आम्ही आता लोकांसमोर आणतोय. तुम्ही आता झलक ऐकलीच आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की केशवायन हे आमच्यासाठी आणि तेव्हा ज्यांनी ज्यांनी ऐकलंय त्यांच्यासाठी किती मनाच्या जवळचं प्रोजेक्ट होतं आणि किती सुंदर प्रोजेक्ट होतं. तर मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की मी खूप आनंदाने हे प्रोजेक्ट आता तुमच्या सर्वांसमोर सादर करतेय. त्याचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा. एक गोष्ट मला या ठिकाणी खरंच मनापासून बोलावीशी वाटते, कारण की ही गोष्ट मी कुठेच बोलू शकत नाही आणि बोललो पण नाहीये. अर्थात ती माझ्या मनासाठी आहे, माझ्या मनाच्या जवळची आहे. कारण की माझ्यासारख्या एका नवख्या गायकाला एवढी मोठी संधी मिळणं खरं तर हे माझ्यासाठी खरंच ऍक्च्युली माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचं कारण असं, ज्यावेळेस बाळासाहेबांची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तेव्हा जवळजवळ 2 ते 3 दिवस आय थिंक ते कोम्यामध्ये होते आणि अचानक मला कीर्तीताईचा फोन आला आणि पण मला तिने फोन करून म्हटली की कुठे आहेस तू? म्हटलं मी घरी आहे. तर एक काम कर, मी मामा जवळ आहे, बाळमामा जवळ आहे आणि आमचा एक म्हणजे एक भावनिक प्रयत्न म्हणून तू तो पोवाडा गोंधळ जो आहे तो तू गाशील का? मी त्यांच्या कानाला फोन लावला. मी सांगते एक त्याच्या आधीच की बाळासाहेबांची प्रकृती तेव्हा खूप खालावली होती आणि नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ते शेवटचे 3 दिवस मला आठवत आहेत, 17 नोव्हेंबरला ते आपल्यातून निघून गेले. पण त्याच्या आधी 3 दिवस ते कोमामध्ये होते, घरातच होते, म्हणजे त्यांच्या खोलीमध्ये, आणि सगळे डॉक्टर्स प्रयत्न करत होते. तर डॉक्टर आम्हाला सांगायचे की तुम्ही त्यांच्या कानाजवळ जाऊन असं काहीतरी बोला की जे त्यांना नेहमी आवडेल किंवा त्यांनी काहीतरी त्याच्यावर ते रिॲक्शन देतील, आपण लक्ष ठेवूया असं. म्हणून मी संदीपला फोन केला होता, कारण त्याच्या आवाजातला तो जो गोंधळ आहे देवीचा, तो बाळासाहेबांना खूप आवडला होता
आणि म्हणून मी त्याला फोन करून ते गायला सांगितलं. येस, सांग तू आय एम आता. ट्रुली ब्लेस्ड. आणि अवधूत सुद्धा फार मस्त गायलाय हे सगळं. तू गायलास ते सांग ना, आणि मी त्यांना ऐकवलं ते. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ऐकवलं त्यांना आणि माझे स्वर त्यांच्या कानावर पडले. खूप महत्वाची गोष्ट. ही म्हणजे आयुष्यभर You are जपून really ठेवण्यासारखी blessed. माझ्यासाठी एक आठवण आहे. ट्रुली बेस्ट, म्हणजे खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. आणि खरं म्हणजे हे प्रोजेक्टच एवढं सुंदर होणं हा त्यांचाच आशीर्वाद आहे. आणि मुद्दाम मला सांगायचंय की हे प्रोजेक्ट करायला त्यांनीच मला संपूर्ण सहकार्य केलं आणि त्यांनीच मला बळ दिलं, सर्व प्रकारचं बळ दिलं. आणि त्यांनी सांगितलं होतं मला एक की माझं नाव इथे कुठेही जास्त मोठं येता कामा नये, कारण एखादं प्रोजेक्ट आणि त्याला असणं माननीय बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं एक पाठबळ असणं किंवा त्याच्यात सहाय्य असणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण ते मातृभक्त पितृभक्त इतक्या प्रमाणाच्या बाहेर होते की त्यांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे माझ्या वडिलांच्या त्यांनी लिहिलेल्या पोवाड्याचं प्रोजेक्ट आहे. माझ्या वडिलांसमोर मला मोठं दाखवायचं नाही, माझं नाव तिथे कुठेही आलं नाही तरी चालेल. म्हणजे हे ह्या लोकांचे काय विचार होते आणि अशी लोक आता पुन्हा होणार नाहीत, हेच सत्य आहे. आणि त्या सगळ्यांच्या स्मरणार्थ की हे प्रोजेक्ट जे आहे ते आपल्या समोर मी सादर करत आहे, तर तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या. आणि आम्ही सगळ्यांनी ते प्रोजेक्ट बनवताना आनंद घेतलाय, तुम्ही ऐकताना नक्की घ्या. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.